जगाच्या नकाशावरती ॲटोमोबाईल हब म्हणून ओळख असलेल्या चाकणची आता नव्याने ओळख निर्माण झाली आहे। ती म्हणजे या ठिकाणी असलेली जी वाहतूक कोंडी आणि या रस्त्यावरती असलेले खड्डे, त्याचसोबत औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याची कमतरता, याचमुळे आता चाकणची नव्याने ओळख झाली आपल्याला पाहायला मिळते। आणि याच अनुषंगाने सध्या या परिसरातल्या ज्या 20 कंपन्या आहेत त्या 20 कंपन्या स्थलांतरित होण्याची घोषणा केल्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि याच अनुषंगाने आज उद्योगमंत्री उदय सामंत आज चाकणच्या दौऱ्यावरती येणार आहे। या परिसराची ते पाहणी करतील। चाकण औद्योगिक वसाहत असेल, त्यासोबत या ठिकाणी असलेल्या तळेगाव जो रोड असेल, तळेगाव चाकण रोड, त्याचीसुद्धा ते पाहणी करतील। मात्र त्यापूर्वी पाहतो की जी खड्ड्याची डागडुजी आहे ती केलेली पाहायला मिळते। त्या ठिकाणी पाहतो की कशाप्रकारे सध्या जे खड्डे आहेत ते खड्डेसुद्धा बुजवलेले आहेत। संपूर्ण खडी या परिसरामध्ये टाकलेली आहे आणि हीच खडी सध्या उडून अनेक नागरिकांना लागण्याची भीतीसुद्धा व्यक्त केलेली पाहायला मिळते। कारण की गेले कित्येक वर्ष या ठिकाणी परिसरामध्ये विकास झालेला नाही आहे आणि याचाच प्रत्यय सध्या या परिसरात असलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत नेते, मला सांगा काय नक्की परिस्थिती आहे? आज उदय सामंत या ठिकाणी येतात। सावंत साहेब येतात, त्यांचं स्वागतच आहे। पण ते हे जर 15-20 वर्षापूर्वी सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी व शासनाने मनावर घेतलं असतं तर ही परिस्थिती आली नसती। 20 कंपन्या चालल्या तर शासन खडबडून जागं होतं, त्यांचा महसूल बुडतोय म्हणून जागे झालं शासन। पण इथं रोज एक मृत्यू होतोय, त्याला जबाबदार कोण आहे? त्यावेळेस शासन जागं झालं नाही। आज त्यांना वाटलं की नाही आपला महसूल बुडेल, 20 कंपन्या चालल्या, उद्या 100 जातील। हे सगळं शासनाचा जो खेळ चालू आहे आणि याच्यातील वेगवेगळे ज्या संस्था आहेत, PMRD आहे, MIDC आहे, PWD आहे, यांनी कधीच संगनमताने काहीच केलं नाही। हे जागे होतं। आता आपण बघू शकतो की मंत्री महोदय येत आहेत म्हटल्यानंतर मंत्री महोदय म्हटल्या आधी मी मेरिटला मीटिंग घेईल, पण नंतर असं कळलं की ते MIDCत सगळीकडे जाणार आहेत। MIDCत जाणार आहेत म्हटल्यानंतर काम होतं आहे, पण आम्ही 20-20 वर्ष बोंबलतो आहे की हे करा कोणीतरी, याच्यावर कोणीच लक्ष देत नाही। प्रशासन काय करतं आहे? इतक्या लाखो करोडो रुपये जर या MIDCतनं जात असतील तरी आमच्या MIDCत साधं एक कुठं टॉयलेट नाही आहे। विद्यार्थी कामगार इथं 3-3, 4-4 तास त्या ट्रॅफिकमध्ये अडकून पडत आहेत। खूप साऱ्या समस्या आहेत, त्या बघाव्यात। दुसरी गोष्ट, जी 14 जणांची समिती स्थापन केली, याच्यात तुम्ही कुणाला घेतलं आहे? एक तर फक्त आमदार साहेब लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक 2-3 संस्थान, काही NGOज आहेत। याच्यावर ही सगळी MIDC चालती का? तुम्ही कुठले नगराध्यक्ष घेतले का किंवा इथल्या सरपंचांना त्या घेतलं आहे का? कुठल्या सामाजिक संस्थांचा काही अभिप्राय घेतला आहे का? हीच मीटिंग इथं घ्यायची होती, ती मुंबईत पण घेऊ शकले असते। पण एक बरं झालं, या सगळ्या दबावामुळं मंत्री महोदय रस्त्यावर येऊन तरी हे बघणार आहेत। दुसरी चांगली गोष्ट ही झाली की शिंदे साहेबांनी पण दखल घेऊन निदान VC तरी ते आज उपलब्ध आहेत। तरी मला शासनाला ही विनंती आहे, कलेक्टर साहेबांनी जो वेळ दिला होता, या आम्ही 25 तारखेपर्यंत सगळे खड्डे बुजवतोय, त्याच्यानंतर 20 कंपन्या चालल्यानंतर शासन जागं झालं व जागं झाल्यानंतर आता 10 महिन्याचा अल्टिमेटम त्यांनी मागून घेतलं। खरंच या समस्या 10 महिन्यात सोडवता येण्यासारख्या आहेत का, हे पण बघणं गरजेचं आहे। MIDCची समस्या बघणं गरजेचं आहे। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहतो की आपण खरं तर या ठिकाणी आज उदय सामंत जे औद्योगिक वसाहतीमध्ये येतात आहे, एकंदरीत काय समस्या आहेत औद्योगिक वसाहतीमध्ये? औद्योगिक वसाहतीमध्ये खूप सारे प्रश्न आहेत। आता सर्व मीडिया किंवा सर्व माध्यमांवरती ते दाखवलं जाते। खरं तर आमच्याच नेते मंडळीमधनं आज उद्योगमंत्री या ठिकाणी येत आहेत। माझा उद्योगमंत्र्यांना एक छोटासा सवाल आहे, मी थोड्या वेळाने उद्योगमंत्र्यांना त्याचं लेटरही देणार आहे की आज रविवारचे तुम्ही MIDCमध्ये काय येत आहे? तुम्हाला जर खरंच MIDCचे प्रश्न जाणून घ्यायचे होते तर तुम्ही सोमवारी यायला पाहिजे होतं, तुम्ही मंगळवारी यायला पाहिजे होतं। आणि तुम्ही येता ते आता तुम्ही मॅरिटला मिटिंग लावता, तुम्ही कुठंतरी रोडला मिटिंग लावा, रोडवरती लोकांचे प्रश्न जाणून घ्या, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न जाणून घ्या। आज रोडने जाणारा माणूस त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुरक्षित नाही आहे, रोडने जाणारा कामगार सुरक्षित नाही, रोडने जाणारा कंपनीचा HR सुरक्षित नाही आहे, आमचे ग्रामस्थ सुरक्षित नाही, माझ्या माता भगिनी सुरक्षित नाही आहेत। आमच्याकडे उद्योगधंदे आले, आमच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री आली, परंतु मागच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जर काढलं तर मी तुम्हाला माझ्या उपोषणाच्या दिवशी तुम्हाला तो सर्व डाटा देईल। कमीत कमी 42 तरुण आमच्या इथले दगावले गेले ॲक्सिडेंटमध्ये, ज्यांचा खऱ्या अर्थानं त्या गोष्टीशी काही संबंध नाही। जो माणूस रोडनी चालता चालता त्याला मागणं येते, गाडी उडून जाती, तो मरतो, तो मेल्याच्या नंतर कुठलंही प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही। त्यामुळं खूप मोठे मोठे प्रश्न आहेत। उद्याच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये आमच्या उपोषणाच्या नंतर तुम्हाला हे सगळे प्रश्न मी तुमच्या सर्वांच्या समोर मांडतो। जे उद्योग व्यावसायिक आहेत त्यांच्या समस्या मोठ्या आहेत, त्यासोबत नागरिक सुद्धा समस्या आहेत। एकंदरीत आज या ठिकाणी उद्योगमंत्री येतात आहे, बैठक लावली आहे, समस्यांचा आढावा ते घेतील, पाहणी करतील। याच्यातनं काय ठोस उपाययोजना निघाल्या पाहिजेत? याच्यामधनं उपाययोजना अशा निघाल्या पाहिजे की बाबा इथल्या सारासर काय उद्योगमंत्री आहे, उद्योगमंत्री ज्यावेळेस ह्या इंडस्ट्रीमधला उद्योगमंत्री आहे, त्याला पूर्ण ह्या
परिसराची ह्या इंडस्ट्रीमधनं आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय रेव्हेन्यू जनरेशन किती होतं, तर रेव्हेन्यू जनरेशन ह्या खेड तालुक्यामधनं ह्या MIDCमधनं 85,000 कोटीचं रेव्हेन्यू जनरेशन हे CGST आणि HGSTच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी दिलं जातं. आता त्याच्यामधनं किती % पैसा हा इंडस्ट्रीसाठी वापरला जातो, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरला जातो, तर मला असं वाटतं 1% जर त्याच्यामधला जर निधी जर ह्या चाकण इंडस्ट्री असेल, सुपे असेल, रांजणगाव असेल, तळेगाव असेल या ठिकाणी जर वापरला गेला तर मला वाटतं इथला एक उद्योजक कुठे बाहेर जाणार नाही आहे आणि सगळे उद्योजक आपल्या चाकणसाठी येतील. गेल्या 10 वर्षापूर्वीची परिस्थिती तुम्ही जर पाहिली असेल की चाकणमध्ये लोक इंडस्ट्रीमध्ये उद्योजक इन्व्हेस्टमेंट करायला खूप चांगल्या प्रमाणे तयारीत होते. का तर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं डेव्हलपमेंट झालं होतं. परंतु इथं कंपन्या वाढत चालल्या त्याप्रमाणे इथं जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, जे रस्ते त्या ठिकाणी ब्रॉड रस्ते व्हायला पाहिजे होते, त्याचे कॉन्क्रीटीकरण व्हायला पाहिजे. अजूनही आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही आहे की हे रस्ते हे कॉन्क्रीटीकरण झालं पाहिजे, डांबरीकरण झालं नाही पाहिजे. इथं सगळ्या 40-40 टनाच्या 60-60 टनाच्या हेवी ट्रक्स आहेत. इथं हेवी कंटेनर या ठिकाणी ह्या वाहतात. त्याच्यामुळं ह्याच्या डांबरीकरणाचे रस्ते या ठिकाणी होणे नाही पाहिजे, रस्त्याचे रुंदीकरण झाले पाहिजे. आता मंत्री साहेब या ठिकाणी येणार आहेत. सगळ्या उद्योजकांनी सगळ्या ग्रामस्थांनी त्याच्या सगळ्या भावना त्यांना त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून पत्र त्यांनी दिलेलं आहे. तर आज येतील त्याच्यावरती मार्ग निघेल असं आम्हाला वाटतं. नक्कीच कंपन्या वाढल्यात मात्र त्या प्रमाणे रस्ते सुधारले नाहीत, पायाभूत सुविधा खरं तर वाढल्या नाहीत. काय एकंदरीत मागणी असेल किंवा काय परिस्थिती? या परिसरामध्ये रस्त्याचं रुंदीकरण ही प्रचंड मोठी गरज आहे. इंडस्ट्री आल्यापासून जवळजवळ 30 वर्षाचा हा मोठा स्पॅन आहे. या स्पॅनमध्ये रस्त्याची जी लांबी रुंदी आहे तेवढीच राहते, त्यावर लेअर पडत आहेत. आणि आता जे उदय सामंत येणार आहेत त्या निमित्ताने रस्त्याच्या लेअरच्या कडेने खडी पडते. ती खडी पडल्यानंतर त्याचं काही कॉन्क्रिटीकरण परत होत नाही. तर हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे. हे जनतेच्या असुरक्षिततेचं आहे. जनतेला या सगळ्या समस्येतून अडचण काय होती की जे लोक रोज वाहतूक करतायत यामधल्या जवळजवळ 60% लोकांचे मृत्यू हे रस्त्यावरून घसरून रस्त्याच्या खालच्या खड्ड्यांमध्ये अडकून खड्ड्यांमध्ये पडून गाडी खाली येऊन असे मृत्यू झालेत. यानं ते मार्गे इंडस्ट्री कारणीभूत आहे. तर सामान्य जनता म्हणून गाववाले म्हणून आमच्या सगळ्यांचं एक म्हणणं आहे की हा रस्ता लवकरात लवकर रुंद झाला पाहिजे. या सगळ्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जनतेचे टॅक्सचे पैसे लागत आहेत आणि अशा प्रकारे जर ही कामं होत राहिले तर हा अपव्यय आहे जनतेच्या पैशाचा. आणि याचा टोलवाटोलवीची जी सगळी कामं चालू आहेत की MIDC म्हणते PMRD म्हणते MIDC, तर हे MIDCवाले MIDCतले जे काही प्लॉट आहेत हे प्लॉट तुम्ही वेगवेगळ्या खाजगी पैसे घेऊन विकताय आणि रस्ता रुंदीकरणाचे सगळे चान्सेस घालवत आहे. याबद्दल आमचं म्हणणं आहे की परत एकदा उदय सामंतांनी हे सगळं सिरियसली घ्यायची गरज आहे. नक्कीच आपण पाहिलं की खरं तर ज्या पद्धतीने कंपन्यांच्या समस्या आहेत त्यासोबत ज्या स्थानिक नागरिक असतील त्यांच्यासुद्धा मोठ्या समस्या या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र आज उदय सामंत येतील आणि जे कंपनीचे मालक असतील, उद्योजक असतील त्यांच्यासोबत चर्चा करतील. मात्र एकंदरीत या परिसरामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्यासुद्धा समस्या या ठिकाणी मोठ्या असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. कॅमेरा अभिजित साहेब, मी सुनील दिघे, TV9 मराठी, चाकण, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.